नमोदा जय भीम. मी इंजिनियर पद्माकर गणवीर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचा मी राष्ट्रीय संघटक आहे आणि त्याचबरोबर समता सैनिक दलाचा केंद्रीय संघटक देखील आहे. पवित्र दीक्षाभूमीच्या विकास आणि विस्तारीकरणासाठी कृषी विभागाची जागा महाराष्ट्र सरकारने हस्तांतरित करावं ह्या एकमेव मागणीसाठी भर पावसामध्ये नागपूर आणि परिसरातील आंबेडकरी आणि बौद्ध जनता माता कचेरी ते दीक्षाभूमी ह्या मार्गावरती मोठ्या संख्येने उपस्थित राहून जी एकमेव मागणी होती ती एकमेव मागणी आमचीच नव्हे तर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनी येणारे जे सरकारचे महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकार असो त्यांचे जे प्रतिनिधी असतात, केंद्रीय कृषी मंत्री, महाराष्ट्राचे कृषी मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी गेल्या 60 वर्षामध्ये वेळोवेळी दीक्षाभूमीच्या विस्तारीकरणासाठी, दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी, दीक्षाभूमीवर जगामधून येणारे जे बौद्ध अनुयायी आहेत, पूज्य भंतेगण आहेत, पर्यटक आहेत, यांच्या निवासाची सोय असायला पाहिजे. भिक्खूगणांसाठी एक भिक्खू निवास असायला पाहिजेत, यात्री लोकांसाठी एक यात्री निवास असायला पाहिजेत. अशा विविध सुविधा आणि डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या कृषी मंत्र्यांनी वेळोवेळी जी आमच्या दीक्षाभूमी समितीची मागणी होती त्या मागणीला दुजोरा देऊन आणि लाखो अनुयायांच्या साक्षीने ही जमीन देण्याचं वेळोवेळी डिक्लेअर केलं. परंतु आमच्या बौद्ध जनतेला यांनी आमच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलं. त्यामुळे आंबेडकरी जनतेच्या ह्या भावना तीव्र झाल्यात आणि दीक्षाभूमीच्या विकासासाठी ज्या पद्धतीने देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये मंदिरांसाठी सरकारकडे जागा नसेल तर खाजगी जागा अधिग्रहित करून खाजगी जागा विकत घेऊन, उदाहरणच झालं तर कोराडीचं मंदिर आहे, कोराडीच्या मातेच्या मंदिरासाठी सरकारकडे जागा नसताना शेकडो एकर जागा विकत घेतली आणि तिथला आपण बघावं विकास सुरू आहे. आमची एवढीच मागणी आहे. आम्ही कोणाचा हेवा दावा करत नाही. आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत, पर्यटक निवास, भंतेजी निवास, त्याचप्रमाणे एक तिथं उत्तमस असं ज्याला बुद्धिस्ट सेमिनरी म्हणतात, म्हणजे प्रशिक्षण संस्थान, बुद्ध धर्मीय जे गुरु आहेत त्यांच्या गुरूंचं योग्य प्रशिक्षण व्हावं याच्यासाठी मोठी बुद्धिस्ट सेमिनरी त्याच्यामध्ये निर्माण करावं. त्या ठिकाणी चांगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागतांच्या जीवनावरती जगामध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते मग बोधगया असो, सारनाथ असो, लुंबिनी असो, तिथले जे काही क्षणचित्र आहेत त्याच्यावर आधारित इथं एक कला दालन तयार करण्यात यावं. हा एक आम्ही उद्देश ठेवून वेळोवेळी महाराष्ट्र सरकारकडे मागणी करत आहोत. परंतु त्यांनी ह्या मागणीकडे गांभीर्याने घेतलं नाही. म्हणून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी नागपूरकर जनता, विदर्भातील जनता मोठ्या प्रचंड संख्येने उपस्थित होती आणि ह्या मागणीला दीक्षाभूमीचा जो काही मॅनेजमेंट कमिटी आहे त्या मॅनेजमेंट कमिटीने देखील आम्हाला म्हणजे ह्या मागणीला समर्थन दिलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या सर्व बौद्ध जनतेच्या ह्या मागणीसाठी एकजूट आणि ऐक्य कालच्या भर पावसामध्ये बघायला मिळालं. आमची आपल्या TV चॅनलच्या, आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून सरकारला एवढीच मागणी आहे की
ही जी मागणी आहे ह्या मागणीची पूर्तता लवकरात लवकर करून दीक्षाभूमीच्या बगलला लागून असलेली केंद्र राज्याची कृषी विभागाची जागा दीक्षाभूमीला हस्तांतरित करा आणि आपण जो दीक्षाभूमीच्या विकासासाठी 204 कोटीचा जो फंड दिलेला आहे त्याच्यामधून काही रक्कम खर्ची झालेली आहे, तर उरलेल्या रकमेमधून आमची जी मागणी आहे त्या मागणीच्या पूर्तीसाठी हा जो आपण समाज कल्याणच्या माध्यमातून दिलेला निधी आहे तो वापरून दीक्षाभूमीचा विकास, विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरण लवकरात लवकर सुरू करावा अशी आमची आपणाकडे एक कळकळीची विनंती आहे. ह्या विनंतीला जर महाराष्ट्र सरकारने दुर्लक्षित केलं तर काल जे आम्ही सांगितलं, एक डेलिगेशन दिलं, सन्माननीय सचिव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांच्या सचिवालयामध्ये काल निवेदन दिले आणि निवेदनामध्ये म्हटलं लवकरात लवकर ह्या मागणीची पूर्तता करा, अन्यथा येणाऱ्या 15 दिवसामध्ये नागपुरामधल्या ज्या विविध संघटना आहेत, संस्था आहेत, प्रमुख जे काही बुद्धिजीवी लोक आहेत, साहित्यिक आहेत आणि समाजामधले जे चळवळीमध्ये अग्रेसर असणारा सर्व जनसमूह आहे यांची एक वैचारिक बैठक घेऊन पुढील रणनीती आखण्यात येईल आणि प्रचंड असा मोर्चा ह्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काढण्यात येईल अशी महाराष्ट्र सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक अपील करण्यात येत आहे. सरकार तुमची मागणी आहे त्यासाठी सरकार गांभीर्य आहे का? हा, सरकार गांभीर्याने म्हणजे बघा 2024ला सरकारने 204 कोटी रुपये देताना बौद्ध जनतेचा कुठलाही कन्सेप्ट किंवा विचार न घेता दीक्षाभूमीचा जो काही खोदकाम होता तो खोदकाम त्यांनी त्यांच्या डिझाईन प्रमाणे एक करण्याचं ठरवलं होतं, परंतु तो खोदकाम म्हणजे बौद्ध जनतेला तो एक दीक्षाभूमीचा विद्रुपीकरण असं वाटलं आणि तिथं 2024ला 1 जुलैलाच 2 वर्षापूर्वी फार मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी विधानभवनामध्ये सकारात्मक भूमिका घेऊन ताबडतोब तो काम थांबवण्याचा आदेश दिला होता. तशाच पद्धतीचा निर्णय महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि दीक्षाभूमी परिसराचे आमदार असलेले देवेंद्रजी फडणवीस हे बौद्ध जनतेला न्याय देऊन हा जो काही बौद्ध जनतेचा प्रश्न आहे विकासासाठी जमीन द्या कृषी विभागाची, याच्यावरती ताबडतोब निर्णय घेऊ शकतात असे आमच्या एरियाचे आमदार म्हणून एक आम्हाला विश्वास आहे. आमदार महोदयांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी असा एक निर्णय पारित करून लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी अशी एक अपेक्षा मला.